नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सरल स्कूल पोर्टलची अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। सरल स्कूल पोर्टलवर आपल्याला मुख्याध्यापकाचं नाव आपण कसं चेंज करायचं याचा लाईव्ह डेमो मोबाईलच्या सहाय्याने आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, सध्या आपण सरलच्या स्कूल पोर्टलवर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची माहिती भरत आहोत आणि तिथे जेव्हा आपण क्लिक करत आहोत, जेव्हा आपण ते पोर्टल ओपन करत आहोत, तेव्हा आपल्याला आपल्या शाळेचे जुने जे मुख्याध्यापक होते त्यांचं नाव वगैरे दिसत असेल। तर मित्रांनो, बऱ्याच शाळेमध्ये मुख्याध्यापक बदललेले आहे। तर जे जुने मुख्याध्यापक होते त्यांचं नाव त्या पोर्टलवर अजूनपर्यंत जर दिसत असेल तर आपण जर नवीन मुख्याध्यापक बदललेले असतील तर त्यांचं नाव आपण चेंज कसं करायचं याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आले होते की सर, मुख्याध्यापकाचं नाव आपण स्कूल पोर्टलवर कसं चेंज करायचं। तर मित्रांनो, अगदी सोपी प्रक्रिया आहे। फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ हा पूर्ण स्किप न करता बघावा लागेल, तेव्हा आपल्याला लक्षात येणार आहे। तर नमस्कार, मी राज मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कूल पोर्टलवर, सरलच्या स्कूल पोर्टलवर आपण आपल्या मुख्याध्यापकाचं नाव कसं चेंज करायचं याचा लाईव्ह डेमो मोबाईलच्या सहाय्याने आता आपण बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, मोबाईलवर जी स्क्रीन आपल्याला दिसत आहे ही सरलच्या स्कूल पोर्टलचं लॉगिन पेज आहे। तर मित्रांनो, मोबाईलवरूनच आपलं हे जे काम आहे हे अगदी सहजपणे होणार आहे। फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, तेव्हा आपल्याला ते लक्षात येणार आहे। तर बघा, सरल स्कूल पोर्टलचं हे लॉगिन पेज आहे आपल्याला दिसत आहे। यावर आपण सध्या काम करत आहोत। यावर आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अभियानाची माहिती भरत आहोत। तर मित्रांनो, आपला जो मुख्य विषय आहे तो आहे आपल्या मुख्याध्यापकाचं नाव जर आपल्याला बदलवायचं असेल तर ते कसं बदलवायचं। तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला ती जी प्रक्रिया आहे ते पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला केंद्रप्रमुख लॉगिन इथे लॉगिन करावं लागणार आहे आणि त्यानंतर आपलं ते काम होणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे। तर केंद्रप्रमुख लॉगिन अगोदर मी करून घेतो आणि त्यानंतर आपण समोरची बघा, इथे मी केंद्रप्रमुखाच्या लॉगिनने इथे लॉगिन करून घेतलेला आहे। लॉगिन सक्सेसफुल झालेला आहे आणि इथे बघा, आपल्याला केंद्रप्रमुख लॉगिनवर फक्त 3च टॅब दिसणार आहेत। इथे 3 टॅबमध्ये आपल्याला जे सगळ्यात पहिली टॅब आहे तिथे ती आहे बघा फायनलाइज डाटाची, त्यानंतर बुक डिस्ट्रीब्युशनची आहे आणि त्यानंतर माझी शाळा सुंदर शाळा याची एक टॅब आहे। तर यामध्ये आपल्याला फायनलाइज डाटा जे आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण क्लिक केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथे आपल्याला जे इयर आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे अकॅडमिक इयर जे आहे हे सिलेक्ट करावं लागणार आहे अगोदर। यावर मी क्लिक करून घेतो। इथे 2023-24 आलेला आहे, याला टिक करतो। त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्यासमोर आपल्या केंद्रातील ज्या काही शाळा असतील त्यांची नावे आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे आणि आपल्याला आपल्या शाळेचा म्हणजे ज्या शाळेचं आपल्याला मुख्याध्यापकाचं नाव चेंज करायचं आहे त्या शाळेला आपल्याला इथे शोधून घ्यायचं आहे। तर बघा, मी आता इथे आमच्या केंद्रातील एका केंद्र शाळेचे जे मुख्याध्यापक आहे ते बदललेले आहे, त्यांचं नाव मी इथे चेंज करून दाखवणार आहे। तर बघा, मी तिथे जे शाळा आहे त्या शाळेच्या समोर मित्रांनो आपल्याला काही चेकबॉक्स दिसणार आहे अशा पद्धतीचे। ज्या शाळेचं आपल्याला मुख्याध्यापकाचं नाव बदलवायचं आहे त्या शाळेला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे तिथे। तर बघा, मी टिक केलेलं आहे। टिक केल्याबरोबर तिथे आपल्याला ती जी शाळा आहे ती हिरव्या पट्टीमध्ये झालेली आहे संपूर्ण अशा पद्धतीने। तर आता आपल्याला तिथे टिक केल्यानंतर आता आपल्याला रिसेट पासवर्ड करून घ्यायचा आहे। वर बघा एक ऑप्शन आहे रिसेट पासवर्डचं, त्यावर आपण जाणार आहोत आणि तिथून रिसेट पासवर्ड करून घेणार आहोत। तर रिसेट पासवर्ड केल्यानंतर पासवर्ड रिसेट सक्सेसफुली सेकंदामध्ये तिथे रिसेट पासवर्ड सक्सेसफुली असं लिहून येणार आहे अशा पद्धतीने, म्हणजे आपला पासवर्ड जो आहे तो रिसेट झालेला आहे। तर याला आपण ओके करणार आहोत आणि इथून आपण आता मित्रांनो लॉगआउट होणार आहोत। तर आता मी इथून लॉगआउट होतो। लॉगआउट झाल्यानंतर हा जो या शाळेचा जो पासवर्ड आहे तो चेंज झालेला आहे आणि आता आपल्याला मित्रांनो जी शाळा आहे ज्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव बदलवायचं आहे त्या शाळेचं लॉगिन करायचं आहे। त्यासाठी त्या शाळेचा ID म्हणजे युडास कोड जो आहे तो टाकावा लागणार आहे। तर मी तो टाकून घेतो अगोदर आणि त्यानंतर आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे। तर बघा, मी अगोदर
इथे UDAS कोड टाकून घेतो. महत्त्वाचं, आता आपण जो पासवर्ड रिसेट केलेला आहे, आता आपल्याला इथे जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो वापरायचा आहे. डिफॉल्ट पासवर्ड कोणता आहे हे आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे आणि मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ते देणार आहे. तर तो डिफॉल्ट पासवर्ड मी इथे टाकून घेतो आता आणि त्यानंतर लॉग इन करतो. बघा इथे मी त्या शाळेचा UDAS कोड टाकून घेतलेला आहे, डिफॉल्ट पासवर्ड टाकला आणि त्यानंतर जो कॅप्चा होता तो टाकला. आता मी इथे लॉग इनच्या बटनवर क्लिक करून लॉग इन करून घेतो. कारण मित्रांनो इथे आपण डिफॉल्ट पासवर्ड टाकून लॉग इन करत आहोत. तर लॉग इन केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर बघा इथे आता प्लीज अपडेट युअर पासवर्ड टू कंटिन्यू असं आलेलं आहे. तर त्यासाठी इथे बघा आपल्याला कंटिन्यू करण्यासाठी हेडमास्टरचं नाव टाकायचं आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड म्हणून टाकायचा आहे. तर मित्रांनो बघा आता इथे हेडमास्टर नेम जे आहे हे टाकावं लागणार आहे आणि त्यानुसारच ते बदलणार सुद्धा आहे. तर आता मी ते टाकून घेतो अगोदर. तर मित्रांनो बघा इथे मी आता पूर्ण जी माहिती आहे प्लीज अपडेट युअर पासवर्ड टू कंटिन्यू जी माहिती होती त्यामध्ये आपल्याला मुख्याध्यापकाचं नाव टाकून घ्यायचं होतं, ते मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्या मोबाईल क्रमांकसुद्धा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर पासवर्ड तिथे टाकून घेतलेला आहे, नवीन पासवर्ड, आणि तोच पासवर्ड खाली कन्फर्म पासवर्ड म्हणून टाकायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून खाली आपल्याला एक अपडेटचं ऑप्शन मिळणार आहे, त्या अपडेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आता मी त्या अपडेटच्या बटनवर क्लिक करतो आणि ही जी माहिती आहे ही अपडेट होणार आहे. तर आता मी अपडेट करून घेतो. अपडेट केल्यानंतर थोडं आपल्याला थांबायचं आहे आणि तिथे एक मेसेज येणार आहे, जे माहिती आहे आपण भरलेली ती अपडेट झाली आहे म्हणून. तर मित्रांनो बघा थोडा वेळ आपल्याला तिथे थांबायचं आहे आणि थोड्या वेळानंतर तिथे आपल्याला अशा पद्धतीचा एक मेसेज येणार आहे. तर बघा एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in सेज अपडेट सक्सेसफुली, प्लीज लॉग इन विथ युअर न्यू पासवर्ड. म्हणजे आपण जे माहिती तिथे भरलेली आहे, मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल क्रमांक आणि जो तिथे आपण पासवर्ड टाकलेला आहे तो सक्सेसफुली अपडेट झालेला आहे असं तिथे लिहून आलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला याला ओके करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जो नवीन पासवर्ड आहे त्या पासवर्ड टाकून तिथे लॉग इन करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथे जो पासवर्ड आहे किंवा जे नाव आहे मुख्याध्यापकाचं ते बदललेलं दिसणार आहे. तर बघा आता मी तिथे अजून लॉग इन करून घेतो पुन्हा. तर मित्रांनो बघा मी आता इथे नवीन जो पासवर्ड होता तो टाकून आता इथे लॉग इन करत आहे, कॅप्चा टाकून घेतलेला आहे. आता लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर आता हे लॉग इन होणार आहे लवकरच. तर मित्रांनो बघा इथे लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. आणि मित्रांनो बघा आता आपल्याला इथे जे नाव आहे ते अगोदर दुसरं नाव होतं, आता ते बदललेलं दिसणार आहे इथे. तर बघा आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावर जर मी क्लिक केलं तर इथे जे नाव आहे ते अगोदर दुसरं होतं, आता ते जे बदललेलं नाव आहे भास्कर कुद्रपवार असं सरांचं त्या नाव आहे, आमच्या मुख्याध्यापकाचं त्या शाळेच्या, त्यांचं नाव तिथे आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने मोबाईलवरून आपल्याला जे सरलचं स्कूल पोर्टल आहे त्याच्यावर आपल्या मुख्याध्यापकाचं नाव जर बदलवायचं असेल तर अतिशय सोप्या पद्धतीने ते बदलवता येणार आहे. मित्रांनो जर आपण हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असेल तर नक्कीच आपल्याला ते लक्षात आलेलं असेल. यासाठी आपल्याला सुरुवातीला जे केंद्रप्रमुख लॉग इन आहे ते लागणार आहे, ID आणि त्याचा पासवर्ड. त्यानंतर आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड एक लागणार आहे. ते सर्व मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. आणि आपण आपल्या केंद्राचा जर आपल्याला हे काम करायचं असेल तर आपण आपल्या केंद्राचा जो ID आणि पासवर्ड आहे तो घ्या आणि आपलं काम अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून करून घ्या. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.